सावध व्हा, कारण ही गोष्ट खरी आहे आणि अजूनही संपलेली नाही. अन्विता ही एका IT कंपनीमध्ये काम करणारी मुलगी. दिवसभर ऑफिस आणि रात्री सोशल मीडियावर तिचं अर्ध आयुष्य चालायचं. तिच्या मैत्रिणींमध्ये ती ऑनलाईन क्वीन म्हणून ओळखली जायची. एके दिवशी तिला एक नवीन ॲप दिसलं, पेस्ट लिंक नावाचं. या ॲपच्या जाहिरातीत लिहिलं होतं, मृत व्यक्तींशी शेवटचं बोलायचं आहे का? आमचं AI त्यांच्या शेवटच्या चॅट डेटावरून त्यांचं वर्तन पुन्हा निर्माण करतं. तिला ते फालतू वाटलं, पण गंमत म्हणून तिने ते ॲप डाउनलोड केलं आणि सहज म्हणून तिने तिच्या मृत पावलेल्या कॉलेजमधील मैत्रिणीचं नाव टाकलं, निधी. ॲपने लगेच एक चॅट विंडो ओपन केली. समोरून निधीचा मेसेज आला, तुला आठवतं का आपण शेवटचं कुठे भेटलो होतो? अन्विताच्या अंगावर काटा आला. तिला गंमत वाटली आणि ती हसून म्हणाली, AI आहे, अभ्यासून बोलताय. निधीचा पुन्हा एक मेसेज आला, मी अजून तुझी वाट पाहते, त्याच पुलावर जिथं आपण शेवटचं बोललो होतो. ते वाचून अन्विता थबकली, कारण तो पूल दहिसरचा पूल जिथं निधीचा अपघात झाला होता. त्याच रात्री अन्विताने ते ॲप अनइन्स्टॉल केलं, पण तिच्या फोनवर निधीचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मेसेजेस येऊ लागले. व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, ईमेलवर, सगळीकडेच. तू अजून आली नाहीस, दहिसर पूल अजून तुझी वाट पाहतोय. निधीच्या आवाजातली अशी व्हॉइस रेकॉर्डिंग अन्विताच्या व्हॉट्सअपवर आली. तिनं सगळं इग्नोर केलं, पण एक दिवस तिच्या फोनचा लोकेशन सेन्सर आपोआप ऑन झाला आणि नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघालेली अन्विता नकळत दहिसर पूलच्या दिशेने चालत होती. दहिसर पुलावर पावसाचा जोर होता. अचानक अन्विता थांबली, जणू ती भानावर आली असावी. तिच्या समोर एक ओळखीची आकृती उभी राहिली आणि ती निधी होती. गुलाबी ड्रेसमधली, केस ओले आणि चेहऱ्यावर अंधुक हसू. तेवढ्यात अन्विताच्या कानावर एक आवाज ऐकू आला, अन्विता, आता वेळ झालीये शेवटच्या सीनची. हे ऐकताच अन्विताचं शरीर दगडाप्रमाणे जड झालं. तिला स्वतःला हलताच येत नव्हतं. काही क्षणात एक गाडी मोठ्या वेगात तिच्या दिशेने येत होती, पण तिला मागे वळूनही पाहता आलं नाही. पुढच्या दिवशी न्यूजमध्ये बातमी होती, दहिसरचा पूल पुन्हा एक अपघात. मृत मुलीच्या फोनमध्ये शेवटचा व्हॉट्सअप मेसेज, सीन ॲट 12 PM.